कारभारी अहो ए अगं कुठे कापली तुझं तू झाली की जेवण आमची तुला काय आखलीचा भाग आहे का नाही अहो ते वाटत काटा रुतला पायात डोळे फुटले होते तुझं नीट बघून चालता येत नाही नाही हो काय नाही हो चार चौकात अब्रू बोलतीस तुला काय धाक आहे का नाही माझा अरे बायकोला असं बोलू नये नाही रानंदा जरा ढील दिली की नाही लय चौकातच बायका तुम्ही कसं धाकात ठेवलंय का नाही तसंच धाकात ठेवायला पाहिजे नाही तर डोक्यावर मिरा वाटतील तसं नाही रावल्या रानंदा मला सगळं माहिती आहे वहिनी जसं तुला घाबरतात का नाही तसं ही जर मला घाबरली असती तर आज ही वेळ जात नसती आजपासून गोड बोलायचं बंद तुझ्यासारखंच धाकात ठेवणार मीला मी का धाकात बिकात ठेवत नाही अंजली बाईसनी बायकोला धाकात ठेवणं म्हणजे काय नवरेपणा नाही नवरा बायको दोघं सारखीच सारखी कसं तुम्ही कसं वहिनीने धाकात ठेवलं का नाही म्हणलं की मी काय धाकात ठेवलं नाही अंजली बाईसनी हा ते मी उगाच समजत लेखत ते सोंग करत होतो पण हा अंजलीबाई आणि मी सारखंच आहोत नवरा बायकोला संसाराच्या गाड्याची 2 चाकं म्हणतात जुने मग एक चाक कमी असून कसं चालेल जेवढा अधिकार नवऱ्याचा असतो ना तेवढाच अधिकार बायकोचाही असतो नवरा बायको हे दोघही समान आहेत एकमेकांचा आदर केला तर कधीच अशी वेळ येणार नाही अरे म्हणजे आतापर्यंत माझ्या कानावर पडत होते ते रानाचं सोंग होतं तर बापू मी म्हणलं होतं की नाही यो सगळा प्रचार असणार बघितलं काय कसा छुपा प्रचार करायला ते ए बघा लक्षात घ्या राणा कसा बायकोच्या धाकात राहतोय ते हा तुम्हाला पण राहायचं का राहायचं धाकात बनायचं का रे बायकोचं गुलाम बनायचं काय बस तुमच्या सारख्याने तर हे बोलूच नाही बायकांच्या तेवढीच कमी असेल तर मग का उभं केलं तुमच्या बायकोला इलेक्शनला त्यांच्या कुबड्या घेऊन इलेक्शन लढवताना कुठे गेला होता तुमचा पुरुषार्थ तुमच्या महत्वाकांक्षेसाठी सुरेखाताई स्वतःच्या इच्छांना मुरड घालून इलेक्शनला उभ्या त्यांचे जाऊन जरा आभार माना आणि एक लक्षात ठेव ज्या दिवशी सुरेखाताईंचा आत्मसन्मान जागृत होईल ना त्या दिवशी तुमच्या पुरुषी अहंकाराचा शेवट असेल माझ्या बायकोचं काय करायचं ते माझं मी बघून घेतो आणि ही जी काही भाषण आहेत की नाही ही या समजा येड्यांसमोर द्यायची माझ्या समोर नाही बापू चला इतक्या रात्री पायाला लागलं असतानाही या भाकऱ्या घेऊन इथपर्यंत आले का सकाळी उठल्यापासून बायका धुणी भांडी झाडलोट जेवण बनवणं अशी कामं करतात त्यानंतरही मळ्यात जाऊन काम करतात कशासाठी कुणासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या एवढे कष्ट करतात ते तुमच्यासाठी आणि घरासाठी आणि त्या बदल्यात तुम्ही त्यांना काय देता ही अशी वागणूक
घरात नवरा बायको दोघं बी राहते, दोघांची बी जबाबदारी आहे कामाची. पण आपण फक्त बायकाचीच कामाला लावतोय. बायका अजून कामं करतील, त्यांच्यात तेवढी ताकद आणि सहनशीलता असते. पण तुम्ही जर का त्यांच्याशी 2 प्रेमाचे शब्द बोललात ना, तर ती सगळी कामं त्या हसत खेळत करतील. पण तुम्हाला तुमच्या बायकोच्या आनंदापेक्षा नवरेपणा गाजवणं जास्त महत्वाचं वाटतं ना? नाही वहिनी, चुकलं माझं. वहिनी साहेब, आमचं बी चुकलं. होय. अहो, नवरा बायको समान हे आधीच कळलं असतं ना, तर आमचे संसार आतापेक्षा अधिक सुखाचे झाले असते. होय, लय भारी जोडी आहे बघा तुमची. राणादा, तुमचं नशीब म्हणून तुम्हाला अंजली वहिनी सारखी बायको मिळाली. होय होय, इथनं पुढे आम्ही बी असंच करणार. वय वय असंच करा. म्हणजे बघा तुमच्या बायका कसे तुम्हाला जीव लावतात ते. बरं अंजलीबाई, मी तुम्हाला घरला सोडतो आणि मग भांडी घासतो. नाही, नको. आपण मिळून भांडी घासूयात आणि मग एकत्रच घरी जाऊया. अजिबात नाही. रस्ता मंडळ मी बोलवलं होतं, तेव्हा भांडीची जबाबदारी माझी आणि बरकतची. माझा काय वाजता? ते सोडून आल्यावर सांगतो. हा, अहो, तुम्ही नका सोडायला येऊ. या ताई आहेत ना सोबत, आणि सगळेच आहेत. आम्ही जाऊ. चालतंय, तुम्ही वा पुढे, मी आलो. हो, लवकर या, मी वाट बघते. चला राणादा, येतो. होय. ट्रॅक्टर घेऊन जातो तुमची. धर लाडू. लाडू लाडू. अरे अरे लाडू नीट खा की. अरे ते तोंडाबरोबर नाक बी वरण भात खायला लागले. हे बघ, तुला एवढी झोप आली असेल ना, तर झोप तू. राहू दे जेवायचं. नाही, भूक लागली मला. हे बघ, इथं जागा शिल्लक आहे. मग नीट खा की. धर, पेंगायला कशाला लागलाय? नीट खाता. कोण आहे काय? कोण आहे ते? सामान घेऊन आलोय. कसलं सामान? थांबा 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 जरा. आमचं सामान आहे. तुम्ही काय मागवलंय आता? तो लाडू बघा जरा. अहो, डुलक्या खायलाय. उघड डोक्यावर आपटायचा बिपटायचा लाडू. चंदे, चल, यांना रस्ता दा. चला. मालकाला फोन करून सांगता ना साहेब? हा हा, आम्ही सांगतो. फोन करून सांगता ना? अहो, सांगतो म्हणलं ना. तुम्ही जावा आता. अन्वय, मागच्या दरवाजाने जावा. जा. चंदे, आता तू बघच. उद्या सकाळी समधी मतं कशी आमच्या बाजूने फिरत्यात. आलीस? हो. कसा काय झाला रसा मंडळ? आणि सांडलं कसं काय ते? राणा उग नाही त्यांच्या संगतीने गेला नाही ना रसा मंडळ करायला? नाही गो धक्का, हे असं कधी करतील का? नाही, तो तसं करणार नाही. पर वहिनी साहेब सांगितल्यावर तो काय बी करायला तयार होते. ते ठाव आहे ना तुला? पण तुम्ही काही काळजी करू नका.
आता ते आपल्या गावातल्याच ओळखीच्या लोकांसोबत आहे. माऊ झोप आली. चला उतरा, गोदाक्कांना पण आराम करू द्या. हा चल, तुम्ही आराम करा, आम्ही जातो वर. हळू. गोदाक्का अजून जागीच होय? नाही, ते रानाची वाट बघायला. अगं तो रस्ता मंडळ करायला त्याला उशीर होईल. तू आराम करून घे. हा सूरज इकडे ये. बस. काय झालं? अरे ते वहिनी साहेबांची काहीतरी भानगड चालली आहे बघ. आता आणि काय भानगड केली आहे ना? मला ठाव नाही, पर एक माणूस आला होता कसली तरी पोती घेऊन. त्या दिवशी वहिनी साहेब पैसे मागत होते ना, ते ह्याच कामासाठी असणार. कसली पोती? मी हटकलं, पर वहिनी साहेब मला म्हणल्या तुम्ही तोंड मध्ये घालू नकासा, तो आमचा खासगी मामला आहे. काय सुधारणार नाही बघ कधी. ते ना बघ, पोती कुठे आहेत? मागच्या खोलीत नेऊन ठेवल्या. ठीक आहे, मी बघतो. तू आराम करून घे. रानात उठाय ते रस्ता मंडळ करायला गेले. म्हणजे तुम्ही सगळे मित्र मधल्या सुट्टीत जेवायला बसता की नाही एकत्र, तसेच ते त्यांच्या मित्रांबरोबर जेवायला बसलेत. मग मी बी त्यांचा मित्र आहे, मला का नाही नेलं? कारण तू अजून लहान आहेस म्हणून. नाही, मी मोठा आहे. हे बघ. बरं ठीक आहे, तू पुढच्या वेळेला जा त्यांच्या बरोबर. पण आता लवकर झोप, ना तर उद्या सकाळी छोटा होशील. झोप 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 लवकर. वहिनी येऊ काय? या ना भाऊजी. काका बोका लाडू झोप ना वाटतंय. अंजली वहिनी इलेक्शनला उभे आहेत, तुम्ही नाही. चला झोपा लवकर. ये झोपा लवकर. झोपा झोपा. इथे मांडीत जा. मोठा ते धावत होतो. बरं बाबा, तू आहेस मोठा. आता झोप बघू. झोप. आणि लवकर झोपलं की लवकर मोठा होते माणूस. बरं काय झालं? वहिनी नंदितानं परत काहीतरी भानगड केली आहे बघा. काय? गोदाक्का सांगत होती कोणतरी येऊन पोतं दिलंय कसलं तरी. ते परवा राणादाकडे पैसे मागत नव्हते काय, ते ह्याच्यासाठीच असं म्हणली गोदाक्का. कसली पोती? मला गोदाक्का काहीच नाही म्हणाला. नाही, मला सांगितलं गोदाक्काने. मी खाली जाऊन खोलीत बघायला गेलो की नाही, ते खोलीला कडी कुलूप होतं. मला काय वाटतं माहितीये, ते इलेक्शन मध्ये वाटावाटी करत नाही का, तसलं काहीतरी असणार आहे बघा. आपण कुलूप तोडून बघायचं काय? नाही नको, असं काही नको करायला. आपण हवं तर आपण नजर ठेवूया, आणि जर काही चुकीचं वाटलं तर मग बघूया. चालतंय. म्हणजे तशी ती लई चॅप्टर आहे बघा वहिनी. म्हणजे या बोटावरची थोकी त्या बोटावर करण्यात लई पटायची. आपण तिला रंगे हातच पकडूया. हा हेच. चला येऊ काय? अरे झोप की लाड्या, झोप की. मोठं व्हायचं काय नाही? माऊ मला लवकर मोठं व्हायचंय. लवकर झोप आता. चल. झोप येणं झालं. गोष्ट सांग की. बरं सांगते मी, पण तू पटकन झोपायचंस. हा ऐका नीट. एका जंगलात एक लबाड कोल्हा राहत असतो. तो ना सारखं सगळ्यांची खोटं बोलत असतो. मग एकदा काय होतं माहितीये? काय? एकदा तो कोल्हा स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलतो, आणि त्याला असं वाटतं की त्याची चोरी कोणी पकडणारच नाही म्हणून. मग एकदा तो खोटं बोलल्यानंतर. नमस्कार मावशी. हे घ्या साडी, घ्या घाला नक्की. हा दादा हे घ्या, हे तुम्हाला घ्या आणि हे तुम्हाला घ्या. काय चंदे? हा आणि इकडं ताई यो घ्या डब्बा. धान्य धुन्य भरा. काय समद्यांनी समद घ्या, पण मत मात्र आमासनीच द्या. नंदिता गायकवाडांचा विजय असो. नंदिता गायकवाडांचा विजय असो. येऊन येऊन येणार कोण? नंदिता हाय कोण? येऊन येऊन येणार कोण? नंदिता हाय कोण? वहिनी साहेबांचा, वहिनी साहेबांचा. 1 2 3 4. 1 2 3 4.
ए कोण आहे? आम्हीच आहे. आमच्या शिवाय हायच कोण? अरे झोप की जप. सूरज सूरज उठ 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 ए, उठ तर. सूरज, रातच्याला पडलेली समधी स्वप्न खरी होत असतात काय? कर्म चांगली असली की वाट्यात खरी. तुझी स्वप्न स्वप्नच राहणार आहेत. झोप गप, स्वप्न बघते. हा? आमच्या कर्माला असा हलक्यात घेऊ नकस तू. आमचं सपान खरं होणार म्हणजे होणारच. देवानं आम्हासनी सपनात येऊन कौल दिलाय. दौलतवाडीची सरपंच नंदिता गायकवाडच होणार. नंदिता गायकवाडांचा इजा असो. झालं जेवण? वय झालं. ठीक आहे, मग आता कपडे बदलून घ्या आणि मग झोपा लवकर. सॉरी. का? लई कडकपणे वागलो समजून देखत. दिवसभर जे वागलो ते काय बरोबर वागलो नाही. चुकीचं वागलो. हो, मला नाही वाईट वाटलंय. मग तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? तुम्ही चुकीचं वागले म्हणून. नाही, तुमचा हेतू चांगला होता. माझ्या विषयीचं लोकांचं मत वाईट होऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न करत होतात. होय, पण लोकांचं ऐकून आपण आपल्यातल्या गोष्टी ठरवायच्या नसतात हे कळलंय मला. मग झालं तर. सॉरी पेक्षा तुम्हाला हे समजणं महत्वाचं. थँक्यू. आता कशाला? तुम्ही माझी चूक समजून घेतली म्हणून. मी तुम्हाला समजून घ्यायचं आणि तुम्ही मला. नवरा बायको म्हणून कामच आहे ते आपलं. चालते की एकदम बेस्ट. उद्या सकाळपासून तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रचाराला लागा. कसं आहे, त्याचे कमी दिवस उरलेत नव. हा म्हणताना इलेक्शन येईल. मग आता जा, आवरून घ्या लवकर, नाही तर हा हा म्हणता उजाडेल. चंदे, समद नीट बघितलंयस ना? कोट्यात कुणी नाहीये ना पक्का? अहो भाई, मी शब्द बघूनच तू मस्नी सांगायला. नाही तरी बी जरा नीट लक्ष ठेवायला पाहिजे. उगं कोणी यायला जायला ना ग. काय? होय. राहू द्या. मरता ही नंदिता काहीतरी भानगड करायला लागली. नजर ठेवायला लागणार आहे. कुठे आहेस तू? हे घ्या ताई. अहो हे काय नको. अहो नग काय प्रेमानं देतोय, घ्यायचं असतंय. आणि आमची निशाणी ध्यानात असू द्या, पतंग. काय ताई, हे घ्या, तुम्हासनी बी घ्या. मत आम्हासनी द्या म्हणजे झालं. घ्या घ्या घ्या. चला येतो. वहिनी तर लईच पुढच्या निघाले की. तुमच्या घराण्यात जे कुणी केलेलं नाही ते करायला की. एक नंबर पोचलेली पाहिजे. ही नंदिता मलाच भारी पडाले की. आधी ती अंजली आणि आता ही वाटावाटी करून माझी मतं फोडालाय काय. थांब तुला दाखवतो.